नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 14 मे 2024 वार आहे मंगळवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपर मधील ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये आपण मान्सून, कंज्युमर प्राइस इंडेक्स, कावासाकी रोग, आधारशिला, वायब्रंट विलेज प्रोग्राम, फ्री ट्रेड एग्रीमेंट, प्रधानमंत्री आवास योजना आणि डिजी लॉकर प्लॅटफॉर्म हे काय आहे आणि त्या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत किंवा त्या संदर्भात जे काही MCQ क्वेश्चन आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आज या ठिकाणी जो काही आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो आहे मान्सूनवर। मागच्या 2 दिवसापासून या ठिकाणी आपण मान्सूनवर आधारित प्रश्नांची चर्चा करत आहोत। सरळ न्यूज पाहूया। मोसमी वारे 19 मे रोजी अंदमानात, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। जसजसा उन्हाळा संपायला लागतो आणि मे महिना हा अंतिम टप्प्यात असतो, या दिवसामध्ये आपणाला मोसमी वाऱ्यांची चाहूल लागण्यास सुरुवात होते। अलीकडेच भारतीय हवामान खात्याने असा अंदाज व्यक्त केला आहे की येणाऱ्या 19 मे रोजी जे काही मान्सून वारे आहे भारताच्या अंदमान आणि निकोबार या द्वीपीय भागामध्ये त्या ठिकाणी ते आगमन करेल, अशा प्रकारचे एक अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न बनतात ते प्रश्न पाहूया। पावसाळ्यात कोणते 2 वारे भारतीय उपखंडात एकत्र येतात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जेव्हा भारतामध्ये पावसाळा सुरू होतो तेव्हा भारतामध्ये येणारे जे काही मोसमी वारे आहे ते प्रामुख्याने व्यापारी वारे, ज्याला की आपण ट्रेड विंड्स असे म्हणतो, आणि त्यानंतर आहे नैऋत्य मोसमी वारे, ज्याला की आपण साऊथ वेस्ट विंड असे म्हणतो। ही जी 2 वारे आहेत ती या ठिकाणी भारतामध्ये येतात आणि परिणामी या ठिकाणी भारताचा जो हा भाग आहे मुख्य, या भागामध्ये मोसमी पाऊस पडताना आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 2। केरळमध्ये मान्सूनची विशिष्ट तारीख कोणती आहे किंवा केरळमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला सरळ प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जी ॲव्हरेज तारीख आहे ती आहे 1 जून, म्हणजेच 1 जूनला या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये मान्सून दाखल होतो आणि 7 जूनला महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये या ठिकाणी मान्सूनचं आगमन होतं। हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो मान्सून आहे त्या संदर्भात काही महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। आपल्या देशामध्ये जो काही पाऊस पडतो त्याला मुख्य कारण आहे इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन। म्हणजेच काय तर या ठिकाणी उत्तर आणि दक्षिणेकडून जो काही हवा येते ती हवा बाष्पयुक्त असते आणि ती हवा जेव्हा भारताच्या भूभागावर या ठिकाणी कन्व्हर्ज होते, एकत्र येते, अशा प्रकारची जी काही स्थिती असते त्याला या ठिकाणी आपण इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन असे म्हणतो। आणि या ठिकाणी भारताचा जो उत्तर मैदानी प्रदेश आहे त्या उत्तर मैदानी प्रदेशामध्ये या ठिकाणी इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन तयार होताना आपल्याला दिसतो। भारतामध्ये प्रामुख्याने जो काही पाऊस पडतो तो ट्रेड विंड्स आणि जे काही नैऋत्य मोसमी वारे आहे यांच्या माध्यमातून पडतो, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी चेरापुंजी या ठिकाणी पडतो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि चेरापुंजी कुठे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। भारतामध्ये जो काही एका वर्षामध्ये पाऊस पडतो त्याच्या 70 ते 80% पाऊस हा या मोसमी पावसामुळेच पडतो, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय B। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे तो आहे कंज्युमर प्राइस इंडेक्सवर आधारित। सरळ या ठिकाणी त्या संदर्भात जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। एप्रिलमध्ये महागाई दरात नाममात्र घसरण, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 12 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी जे काही खाद्यान्नाचे किमती आहेत त्या अजूनही चढ्याच आहेत असंही या ठिकाणी न्यूजमध्ये सांगण्यात आलं आहे। भारतामध्ये जे इन्फ्लेशन आणि त्यानंतर येणारी जी काही मौद्रिक धोरण आहे या ठिकाणी कंज्युमर प्राइस इंडेक्स एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसतो। प्रत्येक 2 महिन्यांनी या ठिकाणी आपण कंज्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स VPI या ठिकाणी पब्लिश केला जातो आणि त्या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या वारंवार न्यूजपेपरमध्ये येत असतात आणि त्या संदर्भात जे काही क्वेश्चन आहेत तेही या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। सरळ या न्यूजला धरून जे आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतातील कोणती संस्था ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी जबाबदार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो आपल्या देशामध्ये जी काही
केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय आहे, ज्याला की आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असं म्हणतो, या ऑफिस मार्फत या ठिकाणी जो काही CPI इंडेक्स आहे तो या ठिकाणी त्याचं मापन केलं जातं आणि त्यानंतर येणारी जी काही आकडेवारी आहे ती प्रकाशित ही याच कार्यालयाकडून केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही CPI आहे त्या CPI विषयी थोडक्यात या ठिकाणी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आपण एक ग्राहक म्हणून या ठिकाणी काही वस्तूंची म्हणजे गुड्सची खरेदी करतो आणि त्याचबरोबर काही सेवांचा या ठिकाणी आपण लाभ घेत असतो। जेव्हा ज्या पातळीवर ग्राहक या वस्तू आणि सेवांची किंमत मोजतो त्याला या ठिकाणी आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स असं म्हणतो, त्याला या ठिकाणी आपण ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक X नावाची वस्तू आहे, हिचा उत्पादन खर्च या ठिकाणी 10 रुपये आहे, परंतु यामध्ये जर टॅक्स आणि इतर कमिशन वगैरे ऍड जर केले तर ती वस्तू ग्राहकाला 15 रुपयाला पडते। तर या ठिकाणी आपण त्या वस्तूची किंमत 10 रुपये न मोजता ती या ठिकाणी आपण 15 रुपये या प्रमाणात मोजतो, म्हणजे ग्राहकाला ती वस्तू किती रुपयामध्ये पडली आणि मागच्या महिन्याची तुलना करता या महिन्यामध्ये किंवा मागच्या सालाशी तुलना करता या सालामध्ये त्या वस्तूच्या किमतीमध्ये किती प्रमाणात वाढ किंवा त्या वस्तूच्या किमतीमध्ये किती प्रमाणात घट झाली हे या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या माध्यमातून समजण्यास मदत होते। पुढे जर या ठिकाणी आपण चर्चा केली, जो काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे यामध्ये सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी फूड आणि बिव्हरेज यांचं असलेलं दिसतं, म्हणजे जे काही खाद्यान्न आणि पेय आहेत यांचं सर्वात जास्त वेटेज किंवा वाटा आपल्याला CPI मध्ये असलेला दिसतो। पुढे आणखी डिटेल मध्ये जर आपण पाहिलं तर CPI चा उपयोग काय, जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे ज्याला की आपण मौद्रिक धोरण म्हणतो, RBI ला त्यांचं मौद्रिक धोरण निश्चित करण्यासाठी CPI ची मदत होते। म्हणजे या ठिकाणी जर कंझ्युमर प्राइस इंडेक्स वाढला तर या ठिकाणी RBI काय करते, जे काही व्याजाचे दर आहे त्यामध्ये वाढ करते, परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कमी होईल, परिणामी या ठिकाणी वस्तूंची मागणी कमी होईल, परिणामी या ठिकाणी किंमत वाढ नियंत्रणात येईल, अशा प्रकारचे एक चेन या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 4, इंडेक्स बास्केट मध्ये CPI च्या कोणत्या घटकाला सर्वात जास्त वेटेज आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं या ठिकाणी आपण उत्तर ही पाहिलं आहे। फूड आणि बिव्हरेज ज्याला की आपण अन्न आणि पेय पदार्थ जे आहेत त्यांना या ठिकाणी CPI इंडेक्स मध्ये सर्वात जास्त वेटेज देण्यात आले आहे, त्यांचं वजन या ठिकाणी सर्वात जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय A। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी मित्रांनो कावासाकी रोग आणि आधारशिला या संकल्पने संदर्भात आहे। सर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 पाहूया। नुकत्याच बातम्यांमध्ये दिसणारा कावासाकी रोग म्हणजे काय, असा आपल्याला बेसिक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो कावासाकी हा एक दुर्मिळ हृदय रोग आहे, म्हणजे जे काही आपलं हृदय आहे हार्ट आहे त्या हार्टचा एक तो दुर्मिळ किंवा रेअर डिसीज आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। अलीकडेच कोइंबतूर मधील हॉस्पिटलमध्ये 2 लहान मुलींच्या हृदयावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि यामुळे या ठिकाणी कावासाकी रोग आणि त्या संदर्भात ज्या काही न्यूज आहे त्या न्यूज पेपरमध्ये आल्या होत्या। तर प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय A। कावासाकी रोग हा एक दुर्मिळ हृदय रोग आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6, आधारशिलाविषयी खालील विधाने विचारात घ्या, म्हणजे जे काही आधारशिला ही जी संकल्पना आहे नेमकं काय आहे त्या संदर्भात ती विधान देण्यात आलेली आहेत। विधान क्रमांक 1, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ही पहिलीच राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क आहे। स्टेटमेंट 2, भारतातील 14 लाख अंगणवाड्यामध्ये प्री स्कूल शिक्षण बळकट करण्याचे ते या ठिकाणी उद्दिष्ट आहे। नंबर 3, हे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले योजना आहे किंवा इनिशिएटिव्ह आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही आधारशिला आहे त्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। आधारशिला हे वय वर्ष 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये जी काही लहान बालके आहेत त्या लहान बालकांचं राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचा एक अभ्यासक्रम या ठिकाणी तयार करण्यात आला आहे। तो अभ्यासक्रम आतापर्यंत भारतामध्ये पहिल्यांदाच करण्यात आला आहे, म्हणजे वय वर्ष 3 ते 6 च्या दरम्यान जी काही मुलं आहेत त्यांचा अभ्यासक्रम शहरानुसार राज्यानुसार वेगवेगळा असायचा। आता परंतु या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर आधारशिलाच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम त्या ठिकाणी निश्चित करण्यात आला आहे आणि त्या संदर्भात जे काही फ्रेमवर्क आहे तेही या ठिकाणी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आला आहे, म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आपल्या देशामध्ये ज्या काही
14 लाख अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यांना बळकट करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी आधारशिला या योजनेच्या अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून या ठिकाणी ती राबवली जात आहे हेही तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी विधान 1, विधान 2 आणि विधान 3 ही तीनही विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी वरील तिन्ही विधाने बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी यूपीएससी बेस प्रश्न आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। वायब्रंट विलेज प्रोग्राम संदर्भात आपला प्रश्न आहे। प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू द वायब्रंट विलेज प्रोग्राम विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। स्टेटमेंट 1, द प्रोग्राम एम टू एनहान्स डिफेन्स कैपेबिलिटीज ऑफ बॉर्डर विलेजेस। स्टेटमेंट 2, creation of opportunity for livelihood generation through promotion of tourism, cultural heritage, skill development, entrepreneurship are included under the program. Statement 3, hub and spoke model is concept used in VVP means vibrant village program to promote large scale industrial development in border areas. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वायब्रंट विलेज प्रोग्राम संदर्भात 3 क्वेश्चन असलेले आपल्याला दिसतात। तर या ठिकाणी जे काही आपलं वायब्रंट विलेज प्रोग्राम आहे याविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। हा जो वायब्रंट विलेज प्रोग्राम आहे तो बॉर्डर विलेज जे आहेत म्हणजे सीमावर्ती भागामध्ये जी काही गावं येतात त्या गावांच्या विकासासंदर्भात आहे हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जर अधिकची चर्चा केली सीमावर्ती भागामध्ये गावामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना या ठिकाणी विविध समस्यांचा सामना करावा लागतो। या ठिकाणी VVP या प्रोग्रामच्या अंतर्गत या गावामध्ये जी काही लोक राहतात त्यांचं जे काही लाईफ आहे ते क्वालिटी पूर्ण करणं हे या ठिकाणी VVP या योजनेचे उद्दिष्ट असले दिसतं। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, आर्थिक विकास आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जे ध्येय ते आहे ते म्हणजे या गावामधून होणारे जे काही लोकांचं पलायन आहे, मायग्रेशन आहे ते या ठिकाणी प्रिव्हेंट करणे, थांबवणे हा एक महत्त्वपूर्ण उद्देश या ठिकाणी वायब्रंट विलेज प्रोग्रामचा असलेला दिसतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही बॉर्डर विलेज आहे त्या ठिकाणी डिफेन्स कॅपेबिलिटी इन्हान्स करणे हा या ठिकाणी VVP या प्रोग्रामचा उद्देश नाहीये। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जे सीमावर्ती भागामध्ये गावामध्ये जे नागरिक राहतात त्या नागरिकांना विविध जीवनासंदर्भात ज्या काही संधी आहेत त्या संधीची या ठिकाणी उपलब्ध करणे, त्याचबरोबर या ठिकाणी या भागामध्ये जे काही टुरिझम आहे त्याला प्रमोट करणं, या ठिकाणी जे काही कल्चरल हेरिटेज आहेत त्याला या ठिकाणी प्रमोट करणं आणि त्याचबरोबर या भागामध्ये जे काही नागरिक आहेत त्यांना स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रेन्योरशिप या संदर्भात प्रशिक्षण, शिक्षण देणं हा या ठिकाणी मुख्य उद्देश वायब्रंट विलेज या प्रोग्रामचा असलेला दिसतो। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 बरोबर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो विधान क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं विधान आहे। या ठिकाणी हब अँड स्पोक मॉडेल इज कन्सेप्ट युज्ड इन VVP इट इज राईट, पण या ठिकाणी जे काही प्रमोशन आहे ते लार्ज स्केल इंडस्ट्रीचं नसून ते आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज। म्हणजे या ठिकाणी जे काही विलेजी भाग आहे सीमावर्ती भागामध्ये त्या भागामध्ये आपल्याला जे छोटे उद्योग आहेत त्यांना प्रमोट करायचं आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्या माध्यमातून त्या भागामध्ये रोजगार निर्मिती करून त्या भागातून होणारे जे काही लोकांचे पलायन आहे ते पलायन या ठिकाणी थांबवणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी वायब्रंट विलेज प्रोग्रामचा असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी ओनली 2 स्टेटमेंट इज करेक्ट। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, India's free trade agreement has witnessed shift in the recent trade and economic partnership agreement with the European Free Trade Association. Statement 2, India has focused on prioritizing trade negotiation over the investment negotiation in recent free trade agreements. तर मित्रांनो या ठिकाणी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम या ठिकाणी एका उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया। भारत आणि चीन असे 2 उदाहरणे या ठिकाणी आपण घेऊया। आता या ठिकाणी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूचं उत्पादन केलं जातं, सेवांचं उत्पादन केलं जातं, त्याचबरोबर चीनमध्येही मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं। या ठिकाणी
चीनमधून काही वस्तू भारतामध्ये निर्यात केल्या जातात आणि भारतामधून काही वस्तू या ठिकाणी चीनमध्ये निर्यात केल्या जातात। जेव्हा वस्तू चीनमधून भारतामध्ये निर्यात केल्या जातात किंवा चीनमधून वस्तू जेव्हा भारतामध्ये आयात केल्या जातात यावर काही शुल्क किंवा टॅक्स आकारला जातो। त्याचप्रमाणे भारतामधूनही टॅक्स आकारला जातो। मग या ठिकाणी हा जो टॅक्स आहे हा टॅक्स या ठिकाणी व्यापारामध्ये एक बाधा आणण्याचं कार्य करत आहे। जर या ठिकाणी चायनामधून येणाऱ्या वस्तूवर भारताने जास्त टॅक्स लावला तर चायनीज वस्तू भारतामध्ये महाग होतील, परिणामी या ठिकाणी भारतीय लोक त्या वस्तूंची मागणी कमी करतील, परिणामी भारताला ज्या काही क्वालिटीच्या वस्तू आहेत किंवा ज्या गुणवत्तापूर्ण वस्तू आहेत त्या जास्त किमतीमध्ये भेटतील। अशा प्रकारे या ठिकाणी भारतातील नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो आणि त्याचबरोबर जी चायनाची इकॉनॉमी आहे त्यालाही त्या ठिकाणी फटका बसू शकतो। सेम वे भारतामधून जाणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंवर जास्त कर लावला तर भारतीय उत्पादकांना त्याचा फटका बसू शकतो, परिणामी या ठिकाणी भारतामध्ये जी काही रोजगार निर्मिती आहे त्यालाही या ठिकाणी फटका बसू शकतो। मग या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम टाळण्यासाठी दोन देशांमध्ये, दोन ऑर्गनायझेशनमध्ये किंवा देशांच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला जातो। म्हणजे या ठिकाणी ज्या काही वस्तूंची आयात आणि निर्यात केली जाणार आहे त्यावर कसल्याही प्रकारचा टॅक्स त्या ठिकाणी लावला जाणार नाही। अशा प्रकारची जी काही अरेंजमेंट असते त्याला या ठिकाणी आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असे म्हणतो। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं आहे। भारत हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून एक मोठा देश आहे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जवळपास 1.40 कोटी आपल्याकडे लोकसंख्या आहे। मग या लोकसंख्येला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची गरज आहे। जर या लोकांना रोजगार भेटला तरच या ठिकाणी भारत देशाचा विकास होईल आणि भारताला जर रोजगार निर्मिती करायची असेल तर भारतामध्ये विदेशी कंपन्यांची जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक होणं महत्त्वाचं आहे। त्यामुळेच भारताने या ठिकाणी व्यापाराला जास्त प्राधान्य न देता या ठिकाणी फ्री ट्रेडच्या ॲग्रीमेंट मधून होणारी जी काही गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीला या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे की भारताने व्यापाराला जास्त प्राधान्य दिले आहे। भारताने फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मध्ये व्यापाराला प्राधान्य न देता त्या ठिकाणी होणारी जी काही गुंतवणूक आहे त्याला प्राधान्य दिल्या कारणाने विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं ठरतं। म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 8 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट। चलूया आजच्या आपल्या सेकंड लास्ट क्वेश्चन कडे जो की या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात आहे। सर या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। The right to housing is considered part of fundamental right to life under Article 21 of the Constitution. Statement 2. Credit linked subsidy scheme, a component under Pradhan Mantri Awas Yojana Urban, focuses on slum rehabilitations. अशा प्रकारचे मित्रांनो दोन स्टेटमेंट आपल्या समोर आहेत जे की या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात आहेत आणि यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असं या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे काही स्टेटमेंट 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। जे काही आपलं संविधान आहे आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 21 हे फंडामेंटल राईटच्या अंतर्गत देण्यात आलं आहे आणि जे काही आर्टिकल 21 आहे इट इज अबाउट राईट टू लाईफ म्हणजे जीवनाचा जो काही हक्क आहे त्या हक्कासंदर्भात आहे आणि जीवन जगण्यासाठी आपल्याला घराची आवश्यकता आहे, अन्नाची आवश्यकता आहे आणि कपड्याची आवश्यकता आहे ज्या की या ठिकाणी आपल्या मूलभूत गरजा आहेत। मग त्याचबरोबर जर तुम्हाला एक सन्मानजनक आयुष्य जगायचं असेल तर तुमच्याकडे एक पुरेशा चांगल्या प्रकारचं घर असावं हे या ठिकाणी आर्टिकल 21 च्या अंतर्गत तुमच्या फंडामेंटल राईट मध्ये सामील आहे। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं विधान आहे। या ठिकाणी क्रेडिट लिंक सबसिडी स्कीमच्या अंतर्गत जी काही पंतप्रधान आवास योजना आहे ती राबवत असताना केवळ स्लम रिहॅबिलिटेशन वर या ठिकाणी फोकस केलं नाहीये तर या ठिकाणी जे काही वीकर सेक्शन आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन त्यावर फोकस केले। त्याचबरोबर लोअर इन्कम जे ग्रुप आहे त्यांच्यावर फोकस करण्यात आला आहे आणि जे काही मिडल इन्कम ग्रुप आहेत त्या ग्रुपवरही या ठिकाणी फोकस करण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट 2 चुकीचं ठरतं। परिणामी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की या ठिकाणी मित्रांनो डिजी लॉकर संदर्भात आहे। बरेचशा विद्यार्थ्यांना डिजी लॉकर या कन्सेप्ट विषयी माहिती असेल, बरेचशा विद्यार्थ्यांकडे मोबाईल्स असतील आणि त्यांच्या मोबाईलमध्ये डिजी लॉकर असेल
त्या डिजी लॉकर विषयी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। सरळ प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू डिजी लॉकर प्लॅटफॉर्म कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, it is a digital platform developed by government to facilitate paperless storage and access of essential document for Indian citizens. Statement 2, as per the Information Technology Rule 2016, document issued through DigiLocker do not hold the same legal status as their original physical documents. Statement 3, DigiLocker is part of Digital India vision to ensure citizens to have a secure document access platform in the cloud. Statement 4, the DigiLocker is mandatory for passport processing. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही डिजी लॉकर आहे त्या संदर्भात त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या संदर्भात या ठिकाणी आपले 4 स्टेटमेंट आहेत। त्या स्टेटमेंटची या ठिकाणी चर्चा करूया आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। या ठिकाणी सर्वप्रथम जे नंबर 1 चं स्टेटमेंट आहे ते मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे काही डिजी लॉकर आहे तो एक असा प्लॅटफॉर्म आहे जो की या ठिकाणी पेपरलेस स्टोरेज सिस्टीम प्रोव्हाइड करतो। म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही ऑनलाइन स्टोर करू शकताय आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते तुम्ही ॲक्सेस ही करू शकताय। हे तुम्ही डिजी लॉकरच्या माध्यमातून करू शकताय। म्हणजे स्टेटमेंट 1 या ठिकाणी बरोबर आहे। स्टेटमेंट 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही डिजी लॉकर मध्ये डॉक्युमेंट तुम्ही स्टोर करणार आहात त्यांचं स्टेटस आणि जे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्यांचं स्टेटस सेमच आहेत। म्हणजे या ठिकाणी जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील त्या डॉक्युमेंटला आणि जे काही डिजी लॉकर मधून तुम्ही डॉक्युमेंट डाउनलोड करणार आहात त्या डॉक्युमेंटला सेम स्टेटस आहे। म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला कुठे जॉबला जायचं असेल तर या ठिकाणी जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तर या ठिकाणी तुम्ही डिजी लॉकर मधून डाउनलोड केलेले डॉक्युमेंट ही सबमिट करू शकताय आणि त्याला कुणीही नाकारू शकत नाही। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट 2 चुकीचं आहे। स्टेटमेंट 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं नाहीये कारण या ठिकाणी जे काही डिजी लॉकर आहे इट इज अ पार्ट ऑफ डिजिटल इंडिया विजन हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी डिजिटल इंडिया विजनच्या अंतर्गत डिजी लॉकर मध्ये तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांचं व्यवस्थित प्रकारे सेव्हिंग करू शकता किंवा त्यांना तुम्ही या ठिकाणी सिक्युअरली ते डॉक्युमेंट या ठिकाणी ॲक्सेस करू शकता जे की एका क्लाउड मध्ये स्टोअर केलेले असतात। आणि स्टेटमेंट 4 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही पासपोर्ट प्रोसेसिंग आहे ती पासपोर्ट प्रोसेसिंग करण्यासाठी तुमच्यासाठी डिजी लॉकर मॅन्डेटरी आहे हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे। म्हणजे या ठिकाणी वरील जे काही आपले 4 विधान आहेत त्यापैकी केवळ 2च विधान मित्रांनो या ठिकाणी आपले बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 14 मे चं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या तुम्हाला भेटत राहतील। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।